जिथे मानवी प्रयत्न थांबतात तिथे स्वामींची कृपा सुरू होते. जीवनात कधीकधी असे क्षण येतात जेव्हा घरावर अचानक अंधार पसरतो. पैसे हातातून निसटतात, कर्जाचं ओझं वाढतं आणि मनात फक्त एकच प्रश्न राहतो, आता पुढे काय? पण जिथे मार्ग संपतो तेथेच एक अदृश्य हात आपल्याला हात धरून पुढे चालवायला शिकवतो. तो हात म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा. आजची कथा आहे एका साध्या कुटुंबाची, ज्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं होतं. परंतु स्वामींच्या कृपेने अंधारातून प्रकाशाचा मार्ग खुला झाला. श्रीरामपूर जवळच्या एका छोट्या खेड्यात जोशी कुटुंब राहत होतं. गावात त्यांचं नाव प्रामाणिकपणासाठी ओळखलं जात होतं. घरामध्ये होते रामराव जोशी, कुटुंब प्रमुख, आणि त्यांच्या पत्नी सौ आशाबाई, शांत संयमी स्वभावाच्या, आणि त्यांची 2 मुले सुमित आणि जान्हवी, आणि आजी ज्या स्वामींच्या भक्त होत्या. जोशींचं घर श्रीमंत नव्हतं, पण कधी काही कमीही नव्हतं. रामराव परिश्रम करून किराणा दुकान चालवत होते. पण काळ कोणावर कृपा करेल आणि कोणावर कठोर परीक्षा घेईल हे सांगता येत नाही. एका वर्षातच परिस्थिती बदलू लागली. दुकानाजवळच एका मोठ्या सुपर मार्केटचं उद्घाटन झालं. ग्राहक कमी झाले, उधारी वाढू लागली. त्यानंतर जुन्या कर्जाची परतफेड करण्याची वेळही चुकली. व्याज वाढू लागलं आणि एके दिवशी रामरावरावांच्या दुकानाला आग लागली. सकाळपर्यंत जिथे सामानाच्या रॅक्स होत्या, आता तिथे फक्त राख होती. घरभर शांतता पसरली. आशाबाई भांबवलेल्या अवस्थेत रडत होत्या. सुमितच्या डोळ्यात काळजी दिसत होती. जान्हवी आईला बिलगून रडत होती आणि रामराव भरलेल्या जड अंतःकरणाने डोक्याला हात लावून खिडकीबाहेर बघत बसले होते. संकट एकटं येत नाही, ते सोबत शंका, भीती आणि निराशा घेऊन येतं. गावातील काही लोक उपहास करत होते. दुकान चालवता आलं नाही, आता कर्ज कसं फेडणार, हे नशिबाचा दोष आहे कदाचित. अशा शब्दांनी रामरावांच्या मनाला आणखीनच घाव लागत होते. घरी पैशाचा तुटवडा वाढला. बचत केलेल्या पैशातून महिन्याभराचा खर्च काढला. नवीन दुकान कसं उभारायचं हे काहीच कळत नव्हतं. रामराव हे मानसिक तणावात गेले. घरात कोणी बोललं की त्यांना राग येत असे. त्यांची दिवसेंदिवस चिडचिड वाढत चालली होती. रात्री झोपही लागत नसे. एक दिवस ते स्वतःलाच म्हणाले, काहीच मार्ग नाही का? सर्व संपले. आशाबाईंनी त्यांचा हात हातात घेतला. आपण प्रयत्न केले तर मार्ग आपोआप दिसतो. देव आहे ना? पण रामराव थकले होते. याच काळात परिस्थिती पाहून घरातील आजी एकच गोष्ट म्हणाली, स्वामींवर विश्वास ठेवा. संकट कितीही मोठं असलं तरी तेच मार्ग दाखवतात. एके रात्री आशाबाई स्वामी समर्थांच्या पादुकांसमोर बसून शांतपणे प्रार्थना करत होत्या. थकलेल्या मनाने त्यांनी म्हटलं, स्वामी, काहीतरी करा, मार्ग दाखवा. आम्ही प्रयत्न करू, पण तुमची छत्रछाया हवी आहे आम्हाला. त्याच रात्री आशाबाईंना स्वप्न पडले. त्यांनी पाहिले, स्वामी समर्थ एका शांत नदी काठी बसले आहेत. त्यांचा चेहरा अत्यंत शांत, तेजस्वी दिसत होता. ते हात उंचावून म्हणतात, थांबू नका, पुढे चाला, मार्ग आहे. आशाबाई घाबरून स्वप्नातून जाग्या झाल्या. त्यांच्या अंगावर काटा आला होता. त्या स्वप्नांचा अर्थ त्यांना कळत नव्हता, पण मनात एक शक्ती अनुभवत होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी कुटुंबाला रात्री पडलेल्या स्वप्नाविषयी सांगितलं. रामराव म्हणाले, स्वप्न म्हणजे स्वप्नच, यातून काय होणार, असं म्हणत ते घराबाहेर गेले. पण आशाबाईंना खात्री होती, हे साधं स्वप्न नाही. त्या दिवशी आजीनं रामरावांना बोलवलं आणि त्या म्हटल्या, बाळा, मंदिरात जा, स्वामींशी बोल, ते सर्वांचंच ऐकतात. रामरावांच्या मनात शंका होती, पण एक अदृश्य ओढ त्यांना मंदिराकडे घेऊन गेली. मंदिरात पोहोचल्यावर रामरावांना शांतता जाणवली. स्वामींच्या पादुकांपुढे बसताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. रामराव फक्त एवढेच म्हटले, मार्ग दाखवा स्वामी, मार्ग दाखवा. त्या दिवशी मंदिराबाहेरून निघताना रामरावांना एक माणूस भेटला. तो गावचा नव्हता, एकदम साधा पण आनंदी चेहरा असलेला. त्यानं विचारलं,
तुम्ही दुकान चालवत होतात ना, किराणा? रामराव थोडे चकित झाले आणि म्हणाले, हो हो. तो माणूस म्हणाला, मला छोट्या शहरात एक दुकान सुरू करायचं आहे, पण मला अनुभवी माणूस हवा आहे. भागीदारी करण्यासाठी तुम्ही भागीदारी कराल का माझ्यासोबत? रामरावांना विश्वासच बसत नव्हता. ते काहीच बोलले नाहीत. तो माणूस पुन्हा म्हणाला, मला काही घाई नाही. नीट विचार करा आणि मला सोमवारी भेटा. रामराव घरी गेले आणि आशाबाईंना सांगितलं. दोघेही विचारात पडले. आजीनं शांतपणे स्वामींच्या पादुकांकडे पाहिलं आणि म्हणाली, स्वामींचीच लीला आहे. संधी ओळखा. रामरावांनी ती संधी स्वीकारली. त्या भागीदारीत त्यांना दुकान चालवण्याची जबाबदारी मिळाली आणि गुंतवणूक त्या माणसाची होती. किराणा दुकान मोठ्या शहरात होतं. त्या ठिकाणी बाजारपेठ चांगली असल्यामुळे तिथे ग्राहकही भरपूर होते. दुकान हळूहळू चालू लागलं. रामरावांच्या शिस्त, प्रामाणिकपणा आणि अनुभवामुळे ग्राहक दिवसेंदिवस वाढतच चाललेले होते आणि त्यामुळेच 3 महिन्यात दुकानाचा नफाही वाढला. रामरावांवर असणारे कर्ज ते हळूहळू फेडायला लागले. घरात पुन्हा पूर्वीसारखे दिवस येऊ लागले. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येऊ लागले. सुमितचे शिक्षण देखील आता पुढे सुरू झाले. जान्हवीसाठी नवनवीन पुस्तकं घेतली गेली. घरात पुन्हा आनंदी वातावरण तयार झाले आणि मनात पुन्हा आशेचा दिवा चमकू लागला. दुकान यशस्वी होत गेलं. संकट मागे पडलं होतं. रामराव एका दिवशी मंदिरात गेले. त्यांनी फक्त एवढेच म्हटले, स्वामी, मी काहीच केलं नाही. सर्व काही तुमच्यामुळे शक्य झालं. हे सर्व तुमच्याच कृपेमुळे आहे. त्या क्षणी मंद वाऱ्याची झुळूक मंदिरात आली. पादुकांवर पडलेलं फूल हलकसं खाली पडलं. रामरावांच्या अंगावर शहारे आले. मनात एकच भावना, हेच स्वामींचं उत्तर असेल. तो दिवस त्यांनी स्वामींचा दिवस मानला. घरात आजीने दीर्घकाळानंतर आनंदाने अभिषेक केला. कुटुंबाचा विश्वास अधिकच दृढ झाला. त्यांनी कधीच गर्व केला नाही, पण कृतज्ञता कायम ठेवली. या कथेचा अर्थ एकच, संकट हे शिक्षा म्हणून येत नाही, तर ते आपल्या जीवनात नवीन शक्ती निर्माण करण्यासाठी येते. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा एकच दरवाजा उघडत असतो आणि तो म्हणजे श्रद्धा आणि प्रयत्नांचा. आशा हरू नका, विश्वास गमवू नका, कारण स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही जोशी कुटुंब सर्वांना सांगत असतं, आम्हाला संकटातून बाहेर काढणारा कोणी असेल तर ते फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराजच. श्रद्धा, संयम आणि स्वामींची कृपा या तीनही मुळे कोणतेही कुटुंब पुन्हा उभा राहू शकतं. अशीच हृदयाला भिडणारी, शिकवण देणारी आणि भावनिक कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण कथा फक्त ऐकण्यासाठी नसतात, तर त्या जगण्यासाठीही असतात. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.